नमस्कार, मी गिरीश झगडे. सत्य मराठी न्यूज चॅनलच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण आज अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या राहुरी या शहरामध्ये आलेलो आहोत आणि येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहोत. कर्डिले यांच्या काळात राहुरीत कामे झाली आहेत का? त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत तुम्हाला काय वाटतं? कामं झाले, व्यवस्थित कामं झाले. सुजयदादा विखे पाटील हे खासदार नसल्यामुळे राहुरीच्या कामावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं? असं वाटतं की हायवेच्या रोडला प्रॉब्लेम झाला. आणि जर सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले, राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं वाटतं? मिळेल. दादा नमस्कार, आपलं नाव? मी विक्रम पर्वती शंकर पेरणे. तुम्ही इथले तालुक्यातले आहात? हो, ह्याच राहुरी तालुक्यातील आहे मी. राहुरीमधील नागरी सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छताबद्दल काय सांगतात? राहुरी शहराचं जर सांगायचं ठरलं तर गेली 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळं येथील विकास कामाचा पूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे. अनेक रस्ता असन, गटर योजना असन, अनेक सर्व योजनांचा हे कामे झालेली नाही. आणि नागरिकांच्या तक्रारीवर नगरपालिकेने योग्य प्रतिसाद दिला असं तुम्हाला वाटतं का? नाही दिलेला. शहरातील विकासाची कामं सर्व भागांमध्ये समान होत आहेत का, किंवा काही भाग मागे पडले आहेत असं वाटतं का तुम्हाला? हो, नक्कीच. अनेक भागात आतापर्यंत काहीच कामं झालेली नाही प्रशासक असल्यामुळे. आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे? विखे पाटलांचं नेतृत्व तसं बघायला गेलं तर खूप चांगलं आहे. त्यांनी घेतलेले निर्णय पण चांगले आहे. आणि सुजय विखे पाटील खासदार नसल्यामुळे राहुरीच्या कामांवर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? हो, 100% मोठा फरक पडलेला आहे. जर सुजय विखे पाटील यांना पुन्हा सक्रिय झाले तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्की मिळेल. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्यांनी भरपूर कामं चालवले, त्याबद्दल आमचा काही वाद नाही. पण काय होतं, स्थानिक लेवलला थोडंसं प्राधान्य दिलं पाहिजे, काहीतरी कामं वेगळे केले पाहिजे. गावामध्ये आज राहुरी शहर आहे, नगरपालिका आहे, नगरपालिकेचे रस्ते नाहीत, गटाराची कोणती योजना नाही आहे, त्याच्यावर थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. फायदा झालेला आहे, पालकमंत्री यांच्यामुळं फायदा पण झालेला आहे, त्याबद्दल आमचं दुमत नाही काही. सुजयदादा विखेदादा खासदार नसल्यामुळं राहुरीच्या कामकाजावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? नाही, काम नाही हो राहिलं, कोणतंच काम नाही राहिलं. नगर मनमाडचं काम नाही होत, स्थानिक काम होत नाही, कोणतंही काम होत नाही, निधी येत नाही, त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत. जर सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं? नाही, त्यांनी त्याविषयी स्पष्टीकरण दिलं ना सुजयदादा विखेंनी, का तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्ही त्यांना विचारा ना. कोणाला? ज्यांना तुम्ही निवडून दिलं आहे तुम्ही त्यांना विचारा, काय तुमचे प्रश्न आहेत ते. मी काहीच करू शकत नाही. मग त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना. तुम्ही ज्यांना निवडून दिलं आहे, ज्यांना सत्तेवर आणलं, तुम्ही त्यांना विचारा, तुमचे प्रश्न त्यांच्याकडून मार्गी लावा. ते काही चुकीच बोलत नाही. आणि राहुरीच्या विकासामध्ये कर्डिले यांच्या पुढाकाराने कोणती उल्लेखनीय कामे झाली असं वाटतं तुम्हाला? आता 2-3 कामं झाली. शुक्लेश्वर चौक तर तो रस्ता झाला आहे, पण कर्डिले साहेब गेले, ही हळहळ सगळ्या जनतेला आहे, म्हणजे पर्सनली. पण ते इलेक्शन जिंकल्यापासून आजारी होते, त्यामुळं काही कामं नाही होऊ शकले. आता अक्षयदादा करतील. दादा नमस्कार, आपलं नाव? नमस्कार, अक्षय खैरे. तुम्ही इथले स्थानिक आहात? हो, स्थानिक इथला. तर राहुरी शहरातील पाण्याच्या समस्येबद्दल काय सांगता? पाण्याची समस्या सध्या जरा बिकटच आहे राहुरीमध्ये, कारण की पहिले पाणी येत होतं, पण सध्या 8-8 दिवस पाणी येत नाही. काही प्रभागात पाणी येतं, पण काही जागेवर पाण्याची खूप मोठी समस्या आहे. रस्त्यांच्या बद्दल काय सांगता? रस्त्यांची परिस्थिती खूप अवघड आहे राहुरीची, कारण की पूर्ण राज्यात प्रसिद्ध झालं आहे राहुरी नगर मनमाड रोड. त्याच्यामुळं आणि इथं शिर्डी शिंगणापूर असल्यामुळं पूर्ण देशातनं लोक इथे येतात. तर इथलं काम झालं पाहिजे. रोडची खूप अवघड परिस्थिती आणि दुर्घटना पण खूप होत आहेत. रोजच्या दिवसाला लोक मारत आहेत इथं, तर त्याच्यावर जरा दखल घेतली पाहिजे. स्वच्छतेबद्दल काय सांगता? स्वच्छता पावसाळ्यामध्ये खूप अवघड परिस्थिती असते इथली. इथं ह्या मध्य भाग आहे राहुरीचा, आझाद चौक या परिसराचं नाव आहे. इथं 3 ते 4 फूट पाण्याचं साचतं इथं, त्याच्यामुळं दुर्गंध आजार भरपूर प्रमाणात वाढले तिथं. इथं शाळा आहे, शाळेमध्ये जायला मुलींना, लहान मुलींची शाळा असल्यामुळं त्यांना जायलासुद्धा पाण्यातनं जावं लागतं 3-3, 4-4 फूट पाण्यामधनं. त्यावर काम केलं पाहिजे. नगरपालिकेची कामकाज पद्धत मागच्या काही वर्षात सुधारली असं वाटतं तुम्हाला? नाही, सध्या अवघड परिस्थिती आहे. नगरपालिकेचं एवढं काही काम दिसत नाही.
नागरिकांच्या तक्रारीवर नगरपालिकेने योग्य प्रतिसाद दिला असं तुम्हाला वाटतं? नाही प्रतिसाद तर एवढा काही दिसत नाही. थोड्या प्रमाणात दिला आहे पण एवढा अजून काही प्रतिसाद नाही. पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथं. शहरातील विकासाची कामं सर्व भागांमध्ये समान होत आहेत का आणि काही भागामध्ये मागे पडले आहेत तुम्हाला वाटतं? नक्कीच काही भागामध्ये कामं मागं पडली आहेत. जिथं जिथं हाय व्होल्टेज समजा मोठे नाही ते त्या जागेवर कामं होत आहेत, पण जिथं कोणीच नाही त्या ठिकाणी कामाची खूप अवघड परिस्थिती आहे. तर त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे नगरपालिकेने. कर्डिले यांच्या काळात राहुरीत कामे झाली आहेत का आणि त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत तुम्हाला काय विशेष वाटतं? नक्की कर्डिले साहेबांच्या काळात तर कामे भरपूर झाली राहुरीमध्ये आणि ते प्रत्येक गोरगरीब माणसाची छोटी मोठी कामे असू त्यांच्याकडे गेल्यानंतर पूर्ण करत होते ते. कर्डिले साहेब यांच्याशी तुमचा वैयक्तिक अनुभव कसा राहिला? खूप चांगला अनुभव होता. काही कामानिमित्त आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि ते काम पण त्यांनी पूर्ण करून दिलं आम्हाला. लोकांशी संवाद आणि जवळीक ठेवण्यात कर्डिले किती यशस्वी ठरले तुम्हाला? 100% यशस्वी ठरलेत. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे शहरामध्ये आणि त्यांना आम्ही म्हणजे ते असते तर चांगला अजून विकास झाला असता. त्यांची उणीव भासती आता आम्हाला नक्कीच. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाबद्दल तुमचं काय मत? त्यांचंही नेतृत्व अगदी चांगलं आहे. राज्याचे मोठे नेते आहेत ते. त्यांनी एक चांगलं लक्ष द्यावं राहुरीमध्ये एवढीच आमची अपेक्षा आहे. रोजगार वगैरे मुलांना रोजगार नाही. MIDC नगरला जावं लागतं, रोड खराब आहेत, तर त्याच्यावर थोडं काम केलं पाहिजे त्यांनी. बाकी काय नाही. सुजय विखे पाटील खासदार नसल्यामुळे राहुरीच्या कामावर काही फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? फरक तर पडला आहे 100%. ते खासदार असते तर अजून चांगल्या प्रगतीने काम झालं असतं. त्यांनी आता लक्ष द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे. जर सुजय विखे पाटील पुन्हा सक्रिय झाले तर राहुरीच्या विकासाला गती मिळेल असं तुम्हाला वाटतं? हो, मिळेल ना. 100% गती मिळेल. कारण त्यांचे कामं पण चांगले आहे आणि पालकमंत्री असल्यामुळे त्यांना पाठबळ आहे. सरकार पण BJPचं आहे, तर त्याच्यामुळं कामं 100% होतील. नमस्कार. आज आपण दिवसभर राहुरी शहरामध्ये होतो. सत्य मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण अनेक नागरिकांशी चर्चा केली, अनेक नागरिकांशी आपण बोललो. तर त्यांच्या बोलण्यातनं असं झालं की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांची जाणीव त्यांना नक्कीच भासली आणि ते जर अजून असते तर या तालुक्याचा विकास त्यांनी चांगला केला असता असं नागरिकांचं जनमत आहे.